Many of you have excelled in your career, but your roots are here. ते नोबेल पुरस्कार मिळाले. इस्रायलचे राष्ट्रपती माझ्यासमोर आले. डाव्या बाजूला रतन टाटा उभे होते, उजव्या बाजूला राहुल बजाज उभे होते. त्यांना 3 सेकंड केला, पुढे 3 सेकंड माझा सेकंड केल्यानंतर मी हात मागे घेतला आणि म्हटलं आय डोंट नो हू आर यू. सर्वांचा एक शब्द काय आपले जेव्हा आपले जे आदरणीय असतात ते जेव्हा आपला विश्वास टाकतात तेव्हा ते काहीतरी वेगळीच शक्ती आपल्या अंगात. आणि तिथून मी एवढा अभ्यासात वेळा झालो म्हणजे जेवढं करता येईल तेवढं केलं आणि सुदैवाने सरांच्या आशीर्वादाने पहिला आलो त्यावेळेस आहे. ग्राउंड पण आता खूप छोटा केलेला आहे. आधी पूर्ण ती जी बिर्ला स्कूल दिसते त्याच्या एंडपर्यंत म्हणजे तो पूर्ण कॉलेज हे होतं. आधीचं बिर्ला स्कूल तर म्हणजे स्टार्टिंगला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये एंटर केलं 99ला तेव्हा काम चालू होतं तेव्हा तो पूर्ण सर्कल म्हणजे पूर्ण हे होतं हा ग्राउंड. सो बघा इथे समोरच रांगोळी काढली. इथे ही प्रिन्सिपल सरांची केबिन आहे. इथेच गोळ्यावाले काका आहेत. जेव्हा आपण कॉलेजला होतो तेव्हा इथेच गोळा वगैरे खायचो असं आहे. आणि हे सगळे जुने विद्यार्थी जे आलेले आहेत कार्यक्रमाला. तुम्हाला कालचा व्लॉग कसा वाटला तेही कमेंट करा. आणि तुम्हाला सर्वांना मी थँक्यू बोलू इच्छितो कारण की तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विंदेश. आणि तुम्हाला काल जसं बोललेलो कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच आपला नदीवरचा. आम्ही कसा मस्त गावठी कोंबडा बनवलेला, भाकरी बिकरी मस्त बनवलेल्या आणि कसा आम्ही एन्जॉय केला नदीवर. तर काल जसं बोललेलो त्याप्रमाणे मी चाललो आहे आता त्या ठिकाणी जिथे मी तुम्हाला काल उल्लेख केलेला की मंदिर. तर मंदिर अशा करता बोलतो आहे की मी चाललो आहे आमच्या कॉलेजचं मीटअप आहे. 50 वर्षांनी मीटअप आहे म्हणजे 1975 साली जेव्हा कॉलेज चालू झालेलं तेव्हापासूनचे स्टुडंट येणार आहेत. तर 1975चं तर कोण दिसलं नाही आम्हाला ग्रुपमध्ये, पण 84, 80च्या बॅचेसचे भरपूर विद्यार्थी दिसले. म्हणजे असे रेप्युटेड आणि डॉक्टर्स वगैरे भरपूर विद्यार्थी आहेत. आणि आमची तर 2004ची बॅच होती. तर म्हणजे खूप तसं अंतर आहे. पण तरीही आता मी चाललो आहे तिकडे आणि सर्व जुने किंवा जे आत्ता जे नवीन असतील ते शिक्षकसुद्धा असणार आहेत, ते प्रोफेसर असणार आहेत. तर त्यांच्याशी आपली ओळख होईल. जुन्या जे आपले प्रोफेसर होते त्यांच्याशी भेट होईल. जुने मित्र असतील, कोणी दुसऱ्या बॅचचा असतील म्हणजे जसं मी कॉमर्सला होतो तर त्या बॅचचेही असतील किंवा अदर सायन्स आर्ट्स थोडंफार तर आपल्याला चेहरे तर ओळखता येतीलच. तर आपण जरा जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्हाला कालचा व्लॉग कसा वाटला तेही कमेंट करा. आणि तुम्हाला सर्वांना मी थँक्यू बोलू इच्छितो कारण की तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे माझे काल 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर धन्यवाद सर्वांचे, सर्व फॅमिलीचे माझ्या, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, प्रेम दिलं आणि एक वर्षभराच्या कालावधीत 1000 सबस्क्रायबर मी पूर्ण केले. सो धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम तुम्ही देत राहा. यापुढेही मी तुम्हाला चांगले कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन. आणि मोस्टली तर ट्रॅव्हल रिलेटेड तर बाहेर गेल्यानंतरच होतं हे तर तुम्हाला माहिती आहे. पण लोकल ट्रॅव्हल आणि मी याच्यापुढे फूड वगैरेचं पण चालू करणार आहे म्हणजे जसं जमेल तसं. बिकॉज तुम्हाला माहिती आहे व्यवसायामुळे मला ते रोजचं तर जमत नाही आहे. बट मी ट्राय करतो जेवढ्या फास्ट तुम्हाला व्हिडिओ देता येतील. तर चला जास्त काय आता बोलत नाही आहे. पुढे आता भेटूया डायरेक्ट आपण कॉलेजला. बघूया आता कॉलेजमध्ये किती काय कसं चेंजेस झालेत. चला डायरेक्ट आता भेटूया बिर्ला कॉलेजला. सो मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत कॉलेजच्या आवारात आणि तुम्हाला दाखवतो आपला कॉलेजचं मेन एंट्रन्स आहे. आणि हे सगळे जुने विद्यार्थी जे आलेले आहेत कार्यक्रमाला.
फर्स्ट एंट्रीलाच बघा आपला गोळ्यावाले काका आहेत. जेव्हा आपण कॉलेजला होतो तेव्हा इथेच गोळा वगैरे खायचो आणि काका अजून पण आहेत एकदम स्माईल मूडमध्ये. गेट लावलेला आहे नवीन, आधी हा गेट नव्हता, आमच्या वेळेस हा गेट नव्हता, हे पूर्ण ओपन होतं सगळं. आणि आता हा रोड वगैरे पण, हा तर होता रोड पण आता म्हणजे चांगला बनवला आहे थोडा एकदम मस्त. प्लस हा गेट नवीन लावलेला आहे. आता बघा ऑटोमॅटिक सिस्टम पण केली आहे, स्कॅनिंग वगैरे, स्कॅन करायचं, स्कॅनर देत असतील मे बी मुलांना. आणि आय डी स्कॅन करायचं पण आता सिस्टम चालू केलेली आहे. खूप डेव्हलप झालेलं आहे आपलं कॉलेज आता. मी तर आलो 20 वर्षांनी. आय डी स्कॅन करायचं का? हां, आय डी स्कॅन करून मग एंट्री आहे. मग हे आता ऑटोमॅटिक पूर्ण केलेलं आहे. सो खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे आपल्या कॉलेजमध्ये 20 वर्षानंतर. नमस्कार गार्ड काका. आणि ही बिल्डिंग सायन्सची आहे. जेव्हा मी होतो आय थिंक त्यावेळेस या बिल्डिंगचं काम चालू होतं, म्हणजे 2003-04च्या दरम्यान. सो आता एकदम फायनल झालेली आहे बिल्डिंग ही. आणि आय थिंक ही IT डिपार्टमेंटसाठी आता आहे बिल्डिंग. आणि बाकी हे गार्डन, इथे आम्ही रोज डे वगैरेच्या दिवशी म्हणजे जे फंक्शन असायचे त्यावेळेस फोटोज वगैरे काढायचो. पूर्ण सगळे मुलं गर्दी करून इथे फोटो वगैरे काढायचे. बघा. आणि आय थिंक काल काहीतरी फंक्शन होतं जोरात, सगळं पूर्ण कल्याणमध्ये चर्चा होती त्या कार्यक्रमाची. परेड एंट्री इथून आम्ही जायचो, इथून वरती आमचे क्लास होते. इथे 103 नंबर आय थिंक सो. इथे 103 रूम नंबर आहे, तिकडे 105 आहे. इथे आमचा क्लासरूम असायचा MCVCचा. आणि बघा तुम्ही, सो बघा इथे समोरच रांगोळी काढली. इथे ही प्रिन्सिपल सरांची केबिन आहे इथेच. आणि रांगोळी बघा तुम्ही कसे काढले, तर रांगोळी वगैरे काढलेले आहेत इथे. हे रजिस्ट्रेशन चालू आहे. आपण ऑलरेडी ऑनलाईन पेमेंट केलेलं होतं आणि आता इथे रजिस्ट्रेशन करून घेत आहेत पुन्हा. आणि मग आपल्याला आतमध्ये जायला भेटणार आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया कॉलेजमध्ये. बघा आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्या हॉलमध्ये चालू आहे सध्या ब्रेकफास्ट वगैरे पण आहे. आणि आता लवकरच कार्यक्रम सुरू होणार आहे. तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊया, बघूया. बघा आता इथे क्लासिकल सॉंग्स सुरुवात झालेलं आहे. आणि मोस्टली सगळे फंक्शन इथेच होतात कॉलेजचे, लाईक मिस्टर अँड मिसेस बिर्ला किंवा जे ॲन्युअल फंक्शन वगैरे याच ठिकाणी होतात. आणि हा लॉन जसा आहे आधीपासून तसाच आहे, पूर्ण फुल लॉन असतं. आता तरी जरा गवत कमी आहे. अजून तरी आपल्या बॅचचं कोणी मला अजून तरी दिसलं नाही आहे. एक चेहरा ओळखीचा दिसलेला, पण तो पण आता कुठेतरी गेला, बघूया. पण तो पण मे बी मला वाटतं सिनियर होता 1 वर्ष, पण म्हणजे ओळखीचा चेहरा एक दिसला जस्ट. का पाणीपुरी ठेवलेली आहे मस्तपैकी. तो गाईज आपल्या बॅचचा एक फर्स्ट मेंबर आपल्याला भेटलेला आहे 99-2004च्या बॅचचा. तर काय नाव? विकास जाधव. आणि आर्ट्सला होता तो पहिल्यांदा ओळखीचा एक चेहरा वाटला त्याच्यामुळे. सो बघा मंडळी, फर्स्ट मेंबर अजून येतील, भेटतील लवकर, तुम्हाला दाखवतो आपल्या बॅचचे. बाकी सगळे जे आलेले आहेत जुने आहेत आधीचे. आपल्या प्रिन्सिपल सरांच्या रूम ऑफिसपासून आपण इकडे आलो की इकडे पार्किंग आहे. पार्किंग आधी इथेच होती, पण आता पण पॅक पार्किंग केले. पहिले आधी ओपन होती पूर्ण. आणि इथे पण एक एंट्री गेट बनवलेला आहे. आधी इथे बॅडमिंटन कोर्ट होता, तो आता बंद केला आहे. त्याच्या बदली आता इथे बाजूला जिमखाना खोलला आहे
आधी ह्या एरियामध्ये बॅडमिंटन कोर्ट होता. बॅडमिंटन कोर्ट थोडं सरकवून आता इकडे जिमखाना ओपन केला आहे. इकडे जिम आधी तिथे होती कॅन्टीनच्या बाजूला. कॅन्टीनच्या बाजूला जिम होती आणि इथे आता जिमखाना ओपन केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता 20 वर्षानंतर खूप बदल झालेला आहे आणि ड्रामॅटिक चेंजेस आलेले आहेत आपल्या कॉलेजमध्ये. सो तुम्हाला आता जिमखाना पण दाखवतो. बंद आहे पण तुम्हाला दाखवतो इथून बाहेरून. हा इथे जिमखाना आहे. आणि हा बॅडमिंटन कोर्ट आधी तिकडे होता, आता इकडे आला आहे. ते चालू आहे का? ओके. सो बघा आणि थोडं डेव्हलप केलं आहे चांगला. आधी पूर्ण ओपन होतं म्हणजे पूर्ण. मला बाहेरनं दाखवतो. बंद आहे बघा. के बिर्ला कॉलेज. आणि हे सगळे मुलांचे जे स्टुडंट कॉलेजमधून गेलेले आहेत प्रत्येक गेममध्ये त्यांची नावं लिहिलेली आहेत. आहे ग्राउंड पण आता खूप छोटा केलेला आहे. आधी पूर्ण ती जी बिर्ला स्कूल दिसते त्याच्या एंडपर्यंत म्हणजे तो पूर्ण कॉलेज हे होतं. आधीचं बिर्ला स्कूल तर म्हणजे स्टार्टिंगला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये एंटर केलं 99ला तेव्हा काम चालू होतं तेव्हा तो पूर्ण सर्कल म्हणजे पूर्ण हे होतं हा ग्राउंड. सो आता ग्राउंड तर छोटं केलं आहे. ठीक आहे मुलांना खेळायला वगैरे मिळते तेव्हा तुम्ही तिथे बघू शकता मुलं खेळत आहेत भरपूर. कॅन्टीन आधी तिथे होती. इथे कॅन्टीन होती आता कॅन्टीन इकडे घेतली आहे. इथे गेट होता आधी. इथे आमचे ID वगैरे चेक करायचे आणि इथून एंट्री होती. मेन एंट्री इथून होती. त्याच्यानंतर आता इथे कॅन्टीन घेतली आहे. तिकडे जी कॅन्टीन होती ती सायन्स रूम तर तिथेच आहे जिथे आहे तिथेच आहे. हां सो ही कॅन्टीन आहे बघा. आराम हॉस्पिटल सर्विस आता म्हणजे एकदम छान बनवली आहे कॅन्टीन. आधी पण चांगलीच होती. सो बघा आम्ही तर कॅन्टीनमध्ये जेव्हा रिसेस व्हायची तर आम्ही कॅन्टीनमध्ये येऊन बसायचो नाहीतर मग आपला ग्राउंडवर जाऊन बसायचं. अशी आपली सायन्स रूमला जायची. आता इथे काय बनवलं आहे आय डोंट नो. इथे जिमखाना म्हणजे जुनी जी जिम होती व्यायामशाळा ती इथेच आहे. जिम अजून इथेच आहे. तिथे बॅडमिंटन कोर्ट आहे. इथे जिम अजून आहे का? जिम इथेच आहे अजून. तर जिम अजून इथेच आहे. जिमखाना म्हणजे तो बॅडमिंटन कोर्ट थोडासा पुढे घेतला आहे. तुम्हाला आता जिम पण दाखवतो. सो इथे टेबल टेनिस कोर्ट वगैरे आहे. जिम आतमध्ये असेल आय थिंक सो. बघा चालेल मुलांची प्रॅक्टिस चालू आहे चांगली. ते झाले तिकडे प्रॅक्टिकल वगैरे इकडे होतात असं. काल काहीतरी जे फंक्शन होतं त्याची म्हणजे साफसफाई चालू आहे. आणि त्या साईडला तिकडे लायब्ररी आहे. तुम्हाला लायब्ररी पण दाखवतो बघा. लायब्ररीला जाऊया आपण. लायब्ररी तुम्हाला दाखवतो. इथे फीस भरायचं हे होतं बट ते आता बंद झालं आहे. इथे आम्ही लाईन लावून फीस भरायचो या ठिकाणी हे बघा. तर आता हे मे बी आतमध्ये गेलं असेल तर बघूया विचारून. ते आता आतमध्ये म्हणजे मेन आपल्या जे ऑफिस आहे तिकडे गेलेलं आहे. ते शिफ्ट झाले आता. आधी इथे आम्ही बॅक साईडनी फीज असो रेल्वे कन्सेशन आम्ही इकडनंच घ्यायचो. त्याच्यानंतर आता खूप म्हणजे एकदम खूप चेंज झाले आणि खूप मोठं आपलं कॉलेज ऑलरेडी आधीही होतं खूप फेमस आणि आताही खूप फेमस आहे. म्हणजे मुलांना ॲडमिशनसाठी वेटिंग लागते. सो जनरेटर वगैरे पण आता आहे बघा तुम्ही. हा दादा. सो ही लायब्ररी आहे आणि इथे आमच्या मनीषचे पप्पा कामाला होते. मनीष जोशी याचे पप्पा कामाला होते आणि काका एकदम स्ट्रिक्ट होते. एकदम फुल स्ट्रिक्ट. ते तुम्हाला सांगायला विसरलो आमच्या 12वीच्या एक्झाम पण इथेच होत्या.
फर्स्ट पेपर आय थिंक इंग्लिश आणि हिंदी नूतन विद्यालयाला होता आणि बाकीचे सगळे पेपर इथे होते. पण असं नाही की आमच्या कॉलेजला होते म्हणून काही सगळ्यांना कॉपी वगैरे करायला काय नाही. स्ट्रिक एकदम स्ट्रिक होतं माहोल तेव्हा. पण मंडळी चला तर जाऊया पुन्हा आपल्या कॉलेजच्या मेन ग्राउंडवर. हे बघा हा आपल्या कॉलेजचा ऑफिस आहे, फॅकल्टी ऑफ आर्ट्स. आता इथे थोडं चेंज केलं आहे, फॅकल्टी ऑफ आर्ट्स केले. आधी पूर्ण कॉलेजचं म्हणजे ऑफिस होतं, मेन ऑफिस. फीज वगैरे ते म्हणजे स्ट्रक्चर किंवा काय आपल्याला हे असेल ते इकडे मेन ऑफिस होतं आणि बॅक साईडला फी भरायचं होतं, म्हणजे पेमेंट बॅक साईडला व्हायचं. प्लस आपल्या रेल्वे कन्सेशन वगैरे ते बॅक साईडलाच भेटायचं. सो बरीचशी मंडळी आली आहे. दादा 98 बॅचचे स्टुडंट आणि दादा आमचे खास मित्र आहेत. आपली जिमपासून ओळख आहे आणि दादा परत एकदा कॉलेजच्या निमित्ताने भेटलेले आहे आम्हाला. बाकी तर आमची ओळख हे आहेत, म्हणजे मोठे दादा आहेत ते आणि मार्गदर्शक आहेत मेन आमचे. सर रेडी? हां स्वतः ही 98ची बॅच आहे, 98ची बॅच आहे. सगळेजणं सगळे ऑल इन वन. आमच्या बॅचचा एक तास आलो आहे मी अजून. एक जण भेटला तो पण म्हणजे स्टाफमध्ये आहे. येतील 2004. हां दादांची खास आणि संजय दादा आमचे खास फिटमॅन संजय दादा. हो कटलेट आहे, दही कटलेट, पाणीपुरी. आणि हे तो क्षण माझ्या आयुष्यात एवढं पडला गेला. सरांचा एक शब्द काय आपले जेव्हा आपले जे आदरणीय असतात ते जेव्हा आपला विश्वास टाकतात तेव्हा ते काय ते वेगळीच शक्ती आपल्या अंगात. आणि तिथून मी एवढा अभ्यासात वेळा आलो म्हणजे जेवढं करता येईल तेवढं केलं आणि सुदैवाने सरांच्या आशीर्वादाने पहिला आलो त्यावेळेस. माझ्या सोप्या शब्दात एक ट्रस्टेड टीम आणि यांचा जो ट्रस्ट आहे याच्याबद्दल तो ते म्हणजे सक्सेस झालाच पाहिजे आणि हे काम मी पण करतोय. प्रिन्सिपल सर, नरेशचंद्र सर आणि इतर फॅकल्टीज. It's about those endless chai breaks, last-minute exam cravings, and bunks that turned into lifelong stories. हरीश दुबे सर आले ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडतोय. Mrs. Usha Nareshchandra Madam, sir of the college. So with this, I stop here and I request the host of the day to take the program forward. Thank you. जणांनी रजिस्टर केलं होतं आणि 500-600 जण आज येणार आहेत. अजूनही काही लोक येतील. 944 अजूनही 500-600 ग्रुपवर का महिलांमध्ये आणखी येतील अशी अपेक्षा आहे. आणि आता मी जेव्हा डायरेक्टर सरांच्या ऑफिसमध्ये होतो 72चे महाविद्यालयात आलात तुम्हाला बरेच चेंजेस दिसत असतील. तर हे चेंजेस जे आहेत हे अथक परिश्रम नरेशचंद्र सर आणि सर्व सहकार्यांच्या एन्व्हायरमेंटलच्या दृष्टीने जर आपण म्हटलं तर आपल्या महाविद्यालयाला ग्रीन अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे. आणि हा ग्रीन अवॉर्ड मिळताना आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो की महाविद्यालयामध्ये 49% आजही ग्रीन कव्हर आहे, म्हणजे 49% जागा ही झाडांनी व्यापलेली आहे. महाविद्यालयाबद्दल बोलायचं तर असं बरंच काही आपल्याला बोलता येईल, परंतु ॲल्युमिनी असोसिएशन, बिर्ला कॉलेज ॲल्युमिनी असोसिएशन is officially formed in 2014. In 2014, ex
teacher at junior college. She is none other than Dr. Mrs. Usha Naresh Chandra Madam. So I request you to please come on the dais. This is not the platform of Birla College. This is a platform of Birla College Alumni Association. So I request you, madam, to please come on the stage. रिश्ते भी मेरे लिए रिश्ते निभाती रही है. Please felicitate Cadet Cylinder Officer Vikram Jog in the same andaz. He has taken a lot of pain in designing the cultural program of today's evening. On behalf of all the Alumni Association members and the college management. आता जस्ट आलो. NCC cadet Mr. Raj Michel Sir, RGC return from NCC 2005 batch, is here to launch the poster of his first film Ud. Sir, I request you to please come on the dais. He is the Amitabh Bachchan of RBK Cricket College. First film as a co-producer and as a main lead actor is going to release this year, this Diwali. So please go and watch my film in theater. My film name is Ud. Ud means explosion of emotions. Ud हा ॲक्च्युली मराठी शब्द आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये ऊत म्हणतो आपण. काय रे ऊताला का? वेद स्वराज्याचा, भेद पाषाणाला वेद स्वराज्याचा, जातीसाठी नाही मातीसाठी उठ नव तरुणा जागा हो, नव स्वराज्याचा जागा हो. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. इथे आपले FYचा क्लासेस असायचे. 122, 119 प्रसादची रूम. या रूममध्ये प्रसाद होता, या रूममध्ये माझा क्लास होता. आणि किरण तू पण इथे होता ना? किरण पण होता ना? आणि इथे किरण, प्रमोदची होती, दीपक होता. दीपक पण इथे होता ना? हां, इकडे किरणची प्रसाद होता. माझी 122 होती असे. सो हे FY BComची रूम आमच्या. आणि तुम्हाला आता ज्युनियर कॉलेजचे पण दाखवतो. ज्युनियर कॉलेजची रूम दाखवतो. ज्युनियर कॉलेजची तिकडे होती ना आपली. मस्त सुरेख असा कार्यक्रम चालू आहे. आणि आमचा मित्र प्रमोद आलेला आहे. एकटा 1 मॅन शो एकटाच आला आहे एक आमच्या बॅचचा. आणि हे बघा, ही ज्युनियर कॉलेजची टीम. हे बंद झाली नाही ना? हे काय 124 नंबर, 125, 101. इथे हे होते ना स्टुडंट, फॅकल्टीजचे होते ना? हां, इकडे फॅकल्टीजचे होते. आता त्याला डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश लँग्वेज लॅब केलेली आहे. इथे पहिले म्हणजे ज्युनियर कॉलेजचे फॅकल्टीज जे इथे बसायचे प्रोफेसर, त्यांची रूम होती, रेस्ट रूम. आणि इथे आता बघा सगळं चेंज झालेलं आहे ॲक्च्युली. फर्स्ट टाईम एंटर केला आमचा पहिली बॅच 11वीची MCVC अकाउंट्स बर्वे सरांची जी बॅच होती त्या बॅचमध्ये आमचं याच ठिकाणी आमचं लेक्चर झालेलं. म्हणजे माझा पहिला लेक्चर याच ठिकाणी झालेला कॉलेजमध्ये फर्स्ट. आणि समोर तिकडे आर्ट्सचे होते 105 वगैरे. आणि सुरेख असा कार्यक्रम चालू आहे. तर आपण पण लवकरच जॉईन करूया तिकडे. तुम्हाला रूम दाखवण्यासाठी आम्ही आलेलो होतो ते क्लासरूम बघा. सबसे पहले पुलिस इंस्पेक्टर थे सर. एक्चुअली अभी आप आ गए पुलिस डिपार्टमेंट से, तो पुलिस डिपार्टमेंट के हिसाब से कोई तो जादू दिखाना पड़ेगा सर. यानी मैं करने वाला कुछ और था, लेकिन अभी आपके लिए कुछ जादू सर. I hope you all will be there with me for this song. हम लोग सब इंटरेक्ट करेंगे एक दूसरे से. ओके
हर दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, हर दीवानो मैं हूँ वही। इथे काय सॉंग्स वगैरे चालू आहेत, फॅकल्टीज बसले तिकडे आणि हरीश सर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम साजरा होतोय. थँक्यू सर. गर्दी बघू शकता. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन, तू हाँ कर या. गणेश दादा आणि संजय दादा बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है हमारा दिल रुबा. ताली हो, ताली हो, ताली हो, वो बार बार स्वप्न पूर्ण केलं. स्टार्ट. चला सगळ्यांनी इकडे या. अरे फोटो नंतर काढा. तुषार सर सगळ्यांनी इकडे या. लव यू. ये दिन न होता बेचारा कदम, न होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर. तिथून मी असं एंट्री केली. रोज सकाळी 7 वाजता कॉलेजला आलो की ते शोकेसमध्ये माझी कविता लागली का हे बघायचो मी. आणि आता आल्या आल्या मी सरांना तीच कविता ऐकवली. सर मला ही आमच्या सगळ्या लोकांना ऐकवा. तर मी याच रंगमंचावर 4-4, 5-5 एकांकिका केल्या. अभिनयाचं फर्स्ट प्राईज, ॲक्टिंगचं फर्स्ट प्राईज, तुझं कथाकथन, कविता वाचन सगळे बक्षीस या रंगमंचावर घेतलं. या रंगमंचाने मला जन्म दिलेला आहे ॲक्च्युली, असं मला वाटतं. तर ते शोकेसवर कविता लागली ना तर मी असं त्या कवितेचं त्या शोकेस समोर उभं राहायचो आणि माझी कविता मी त्या शोधायचो, कारण तिथे त्या पिनअप केल्या जायच्या. आणि माझी कविता मी शोधायचो. माझी कविता मला बघून खूप हायसं वाटायचं. अरे वा, आपली कविता आता लागली शोकेसमध्ये. आणि जे लिहिलं ते तुम्हाला ऐकवतो, तुम्हाला आवडेल. माझ्या कोऱ्या तळहातावर तुझं मुलायम रेशमी नाव, म्हणजे ती मागे उभी आहे म्हणून. माझ्या कोऱ्या तळहातावर तुझं मुलायम रेशमी नाव, हलक्या हातानं लिहिता लिहिता गोंधळ गेलं नसतं तर बरं झालं असतं. इथे आता इजा सुरू झाली आहे, विचारांची, वादळांची, असंख्य प्रश्नांची. ती थांबण्यासाठी, दार लावून घेण्यासाठी तू आली असतीस तर बरं झालं. माझ्या आर्त वेदनांनी व्याकुळ होऊन काही ओंकार भरले तुला. माझ्या आर्त वेदनांनी व्याकुळ हो आणि एक रिंग फेकतो. ही रिंग ज्याच्या हातात येईल त्याचा माइंड मी आज रिंग करणार आहे. कोणाच्या हातात मिळाली बस हे स्टँडअप सर इमिजिएटली. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. कमॉन कमॉन कमॉन, हरिया हरिया हरिया, लगेच या, ताबडतोब या. सर आता रिंग तर तुझ्याकडे ठेवा आणि मी एक कागद घेतो. मराठी काढलं सर, मी एक कागद घेतो.
15 नंबर त्यांनी सांगितलं आहे. आणि सर मी काय केलं ते सगळ्यांना जोरात वाचून दाखवा. Vipul Sawant Sahib will tell me 15 number. तुम्ही तिथून इथे आलात त्याच वेळी मग कळलं की हा माणूस मला 15 नंबर सांगणार होता. आणि तुम्ही ऑलरेडी पेन्सिल लिहिलं, पुरावा माझ्या समोर आहे. परंतु आता याच्यावर 1 स्टेप अहेड जाऊया आपण. सर आता ही रिंग तुम्ही फेकायची, त्या समोरच्या लोकांकडे फेकायची, कारण हे गेस्ट आहेत सगळे. या गेस्ट पैकी मला तर बोला घेऊन या तुम्ही घेऊन या. हा येऊ द्या आपल्या फोटोमध्ये. Yes sir, please, welcome, sir, Naresh sir, welcome करा. सगळ्यांना जेवढं टाळा वाजता तेवढं छान. सर आता सरांच्या कॅबिनमध्ये घुसल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी मला मिळाली ती पॉझिटिव्हिटी मी शब्दात वर्णन करू शकत नाही. या कॉलेजला माझ्याकडनं येत्या काही महिन्यात 30 लाख रुपये फंड मिळणार आहे असं शब्द घेऊन सर. 30 लाख रुपये. त्याचं कारण असं आहे आय एम द हायेस्ट पेड इल्युजनिस्ट इन एशिया. आय चार्ज 1 लाख रुपीज पर मिनिट. तर मी बिर्ला कॉलेजला 3 शो सर या कार्यक्रमात ॲल्युमिनाई 2025ला मी प्रॉमिस करतो सर आय एम गिव्हिंग यू 3 शोज. जसे मेनका गांधीला मी दिले होते तसे 3 शो मी तुम्हाला देतो आणि तुम्ही सगळे त्या कार्यक्रमाच्या साक्षीदार असणार आहात. माझा फुल फ्लेश शो तुम्ही बघायचा. सर माझ्याकडे नॉवेल आहे, शेरलॉक होम्सचं नॉवेल आहे. मी वाचनाची खूप आवड आहे मला. शिरवाडकरांमुळे मला काकासाहेबांमुळे वाचनाची सवय लागली. नंबर एक्सप्रेशन जे आहेत ते आम्ही मेंटली स्कोर केलेलो असतो. आम्हाला एक्झॅक्टली कळतं की हा माणूस काय विचार करतोय. दुसरं म्हणजे त्या माणसाचे पाय सुद्धा बोलतात. तो जो विचार करतो म्हणून त्याचे पाय सुद्धा बोलतात. तिसरं असं आहे त्याला आम्ही बॉडी लँग्वेज म्हणतो. फेस सांगितलं तुम्हाला, बॉडी लँग्वेज सांगितले. आणि तिसरं असतो माइंड. मूव होते, ॲबनॉर्मल मूव होते. ती मूव मी पकडतो, ती मूव मला कळते. ते 1997 साली मला अरविंद इनामदार साहेब होते, वारले ते आता. ते शिरवाडकरांनी माझी ओळख करून दिली होती. आम्ही दोघंही त्यांना गुरु म्हणायचो शिरवाडकरांना. अरविंद इनामदार साहेबांनी माझी जादू पाहिली होती. त्यांनी एक दिवस मला फोन केला, मला म्हणाले सरजी 5 आरोपी आहेत, त्यांचं माइंडेड करायचं आहे. खून, बलात्कार आणि डकेती असे गुन्हे केलेले आहेत. मी गेलो त्या दिवसापर्यंत आजपर्यंत क्राईम डिटेक्शनसाठी या कलेचा मी वापर भरघोसपणे करतो आणि पोलिसांना दिशा देतो. हा तो प्रयोग आहे. सर लाईट तुमच्यावर आहे. तुम्ही पुस्तकातून कुठलाही एखादा मोठा शब्द वाचा ज्याला अर्थ आहे काहीतरी मोठा. म्हणजे शी, ही, कूड असे शब्द नका वाचू. मोठा शब्द वाचा, मनातले मनात वाचा, मनातले मनात वाचा. 500 पानाचं पुस्तक आहे. प्रत्येक पानावर 300 शब्द असतात. एक शब्द वाचा सर. हां तुम्ही सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. एक शब्द वाचा फक्त. वाक्य नका वाचू, शब्द वाचा. मनातल्या मनात, मनातल्या मनात. वाचलं सर? वाचलं ना सर? आता हे बुक घेऊन जा आणि ऑडियन्स तुम्हाला वाटेल त्या माणसाला एक शब्द वाचा सांगा. मोठा शब्द वाचा प्लीज, छोटा शब्द नका वाचू. छोटा असेल तर मग तो प्रयोग आपण वेगळा आहे. कोणाला द्या मोठा शब्द वाचा सर. मोठा म्हणजे 7-8 अक्षरापेक्षा मोठा, अल्फाबेटपेक्षा मोठा. मनात ठेवा सर, तो मनात ठेवा सर. मला आता तुमचं माइंडेड करायचं आहे. मनात ठेवा. आणि दिला ना सर 2. आता आपण हा 2च घेऊया. मी ॲक्च्युली 10 लोक निवडतो. 10चे 10 लोकांचे 10 कुठल्या पानावर वाचलं त्यांनी, काय वाचलं, कुठलं वाक्य वाचलं, काय पॅराग्राफ काय होता, स्टोरी कुठपर्यंत आली, या नॉवेलची स्टोरी कुठपर्यंत आली ते बरोबर सांगतो. असं ते हे आहे. परंतु आता मला थोडी हिंट हवी असते. हिंट अशी हवी असते की यांच्या मनात तो शब्द आहे परमेश्वरा व्यतिरिक्त हा शब्द कुणालाही माहीत नाही आहे. तुमच्याही मनात एक शब्द आहे तो जर आपण परमेश्वर म्हणत असू तर तो कुणालाही माहीत नाही आहे. कारण त्या पुस्तकात किती हजारो शब्द, लाखो शब्द असतील. आय डोंट केअर, आय केअर अबाउट यू, आय केअर अबाउट यू. सर मी तुमच्याकडे बघतोय आणि त्या शब्दाचा तुम्ही फक्त विचार करत राहा आणि मला फक्त थोडंसं हिंट द्या. पहिला किंवा शेवटचा एखादा अल्फाबेट सांगू शकता मला? माझा हातात द्या सर, हातात द्या. आणि सर जर मला असं वाटलं की तुम्हाला असं वाटलं की यार याला परफेक्ट कळालं, परफेक्ट सांगितल्याने, तर फक्त डावा हात वर करायचा पटकन, मग त्याची टाळ्या येते. ओके. तर सर तुम्ही जे विचार केला आहे ना, ही वॉज कॅल्क्युलेटिंग ॲक्च्युली. मी when I visited his cabin, he started calculating that this man
हाऊ ही गॉट दिस मच सक्सेस असं कॅल्क्युलेशन त्यांचं सुरू झालं. आणि आता देखील त्यांच्या मनातला शब्द जो आहे तो मॅथमॅटिशियन आहे. ही स्टार्टेड कॅल्क्युलेटिंग सी माय एंट्री फ्रॉम हिज ऑफिस. आणि डॉक्टर साहेब घ्या, डॉक्टर साहेब आपल्याला एका फ्रेममध्ये आपण सगळे म्हणजे आपल्याला उद्या मी आता 180 दिवसात हा फोटो पाठवणार आहे. मला तुम्ही फेसबुकवर फॉलो करा, इंस्टाग्राम फॉलो करा. 180 दिवसात आपण सगळे एकत्र राहूया आणि आपल्या पुढच्या शोला तुम्ही वाट पहा. सर मला हातात हात द्या तुमचा आणि तुमचा जो विचार आहे सर तो परत सांगा. माझ्या कानात सांगितलं चालेल, कानात सांगा, शब्द नका सांगू. आता बघा सर, हे 1972 चे आपले स्टुडंट आहेत, 1972, आणि ही स्टील थिंकिंग अबाउट बास्केटबॉल. दिस इज मॅजिक लाईफ ऑफ लाईफ. ही आमच्या आयुष्याची चालली आहे. माझी मुलगी आहे. प्लीज वेलकम प्रिन्सेस किमया. नका माझ्या मनातला प्रत्येक विचार तुला कळतो. तुम्ही फक्त मला सांगायचं, मी डोळे बंद करतो, हातकंदी सांगतोय पप्पा तुम्ही हा विचार करताय. दिस इज कॉल्ड मेंटलिझम. आता तुमच्यापैकी प्रत्येक जण एक स्टेप पुढे जाणार आहे. तुमच्यापैकी एक कोणीतरी येणार आहे आणि किमयाचे डोळे बंद करणार आहे, कम्प्लिटली बंद करणार. तुमच्याकरता आय डेडिकेट दिस ॲक्ट टू आपले व्हाईस प्रिन्सिपल दुबे सर. त्याचं कारण त्यांनी मला फोन करून इथे येण्यासाठी मला 3 फोन केले. म्हणजे येतो मी माझं घर तसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं हे घर आहे आपलं, आईचं घर आहे. जे असेल की किमयाला तरी अनुभव फटीतून दिसतंय तर आपण काय करू, किमयाला पाठ करायला लावू आपल्याकडे आणि एक माईकच्या हातात देऊ. तू माहिती तिच्याकडे त्याचा आता तुम्ही काय करायचं, हे रिंग माझ्याकडे द्यायची आणि तुम्ही ज्याला तुम्ही निवडायचं. हां त्या आपली कधी भेट झाली नाही. मी तुम्हाला सांगितलं नाही याला निवडा असं कधी सांगितलं नाही आहे. शपथ घ्या, जा कुणाला निवडा. रिंग लावू द्या, रिंगची गरज द्या. नाही फक्त हातात दाखवा. हे बघा असं हातात दाखवता 1 2 आणि तुम्हाला 9 दाखवायचं असेल तर दोन्ही हाताकडे असं करा. ओके म्हणजे असं करा. 2 आकडी असेल समजा, 2 आकडी आकडा असेल तर पहिल्या उजव्या हाताने पहिला नंबर, पहिला डिजिट आणि डाव्या हाताने दुसरा डिजिट. म्हणजे तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तुम्ही सगळे विचार करणार त्या नंबरचा आणि ते विचार तिच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता हा पहिला डिजिट आहे, लक्षात घ्या. हा पहिला डिजिट लक्षात घ्या, बघून घ्या सगळ्यांनी. हा पहिला डिजिट आहे. हां ठीक आहे. आता तुम्ही असं केलं, हे असं केलं. आता काय समजायचं आपण, हे समजायचं की हे समजायचं तुम्ही सांगा. हे हां हे समजायचे. ओके सगळ्यांनी बघून घ्या. फॉरगेट अबाउट दिस. ओके त्याच्या मनात तो आहे. अशी चुका होतात. हां आता दुसरा आहे का आणखी, दुसरा आहे आणखी. ओके परत बघा, परत 1 नंबर आहे. हां अरे बोलू नका ना, बोलू नका. हे विचार फक्त पोहोचतात का तुम्हाला किंवा ट्राय अगेन टू टेल हर नंबर. प्रयत्न कर बेटा. इट्स अ 2 digit number. येस बेटा. 33. मॅडम तुम्ही आता यांच्यापैकी कोणाला निवडा, कुणाला तुम्ही निवडायचं सांगा कोणाला निवड सांगा. हे बघा त्यांनी कुठले कपडे घातले सांगू नका, त्यांच्या हातात काय वस्तू ते सांगू नका. हां ठीक आहे या मॅडम इथे या. किंवा क्विकली सांग, क्विकली टेल मी त्या महिलेच्या अंगावर कुठल्या रंगाचे कपडे आहेत. ब्राऊन. मला तर ब्लॅक दिसतोय. ब्राऊनच आहे. ब्राऊन आहे. मला म्हणाला की सर सतीशजी हा माणूस तुम्हाला जो भेटणार आहे हा नोबेल प्राईज मिळालेला आहे याला आणि हा 3 सेकंड फक्त तुम्हाला देणार आहे. 3 सेकंड. या 3 सेकंदात तुम्ही त्याला सेकंड करणार. तुम्ही जर त्याचं माइंड रेडी केलं आणि त्याचे तुम्ही 2 मिनिटं घेतले तर मी तुम्हाला ब्लँक चेक देतो म्हणाले आणि यू आर अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ अपोलो हॉस्पिटल्स. तर मी म्हटलं ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणजे काय मला माहीत नाही, फक्त याचे 2 मिनिटं घ्यायचे ना, घेतो म्हटलं. साहेब ते नोबेल पुरस्कार मिळाले. इस्रायलचे राष्ट्रपती माझ्यासमोर आले. डाव्या बाजूला रतन टाटा उभे होते, उजव्या बाजूला राहुल बजाज उभे होते. त्यांना 3 सेकंड केला, पुढे 3 सेकंड माझा सेकंड केल्यानंतर मी हात मागे घेतला आणि म्हटलं आय डोंट नो हू आर यू. याला हिंमत लागते बरं का. हे बोलायला फार मोठी हिंमत लागतं. फार मोठा दगड डोक्यात टाकण्याचे जो प्रकार आहे तसा प्रकार आहे हा. म्हटलं आय डोंट नो हू आर यू. नोबडी हॅज इंट्रोड्यूस मी दॅट हू आर यू, सो वाय आय शुड सेकंड यू. तो म्हणाला की जनरल
यू रिअली नो यू रिअली डोंट नो हू आय एम? आय सेड नो सर. त्यांनी मला लिस्ट दिली, म्हटलं 52 लोकांची, 40 देशांचे राष्ट्रपती याच्यात आहेत, प्राईम मिनिस्टर्स आहेत, फॉरेन मिनिस्टर्स आहेत, तर हे सगळे कार्ड फेकून द्या म्हटलं. हे त्याच्यात नाव आहे, त्यात तुमचं नाव कुठलं शोधा आणि मला सांगा तुम्ही कोण आहात. त्यांनी ते कार्ड घेतले आणि चेक करायला लावून सुरुवात केली. त्यात 2 मिनिटं गेली. मला जेंटलमन माय नेम इज नॉट दॅट, ॲब्सोल्युटली नॉट दॅट. तो मगाशी ते प्रेझेंटेशनमध्ये इस्रायलच्या राष्ट्रपतीचा फोटो, त्याच वेळेचा तो फोटो, कार्ड चेक करतात. म्हटलं सर तुमचं नाव जर तिथे नाही आहे, समथिंग इज व्हेरी रॉंग. Give me all the cards, or you throw that all cards in mid-air. I will find out with my own style. I am a mind reader, and I know who are you. With my mind, I catch one card out of all thrown cards. त्यांनी ते सगळे फेकलेले कार्ड त्यातला मी एक कार्ड कॅच केला. राष्ट्रपती इस्रायल. इस्रायल राष्ट्रपती माझे कॅन्सल माय ऑल प्रोग्राम्स. I would like to spend 30 minutes with Mr. Deshmukh. सगळ्यात ब्युटिफुल प्रसंग हा घडला. आणि सर आज तुमच्या ऑफिसमध्ये एंट्री केल्यानंतर त्याच फिलिंग मला आज मिळाल्या. मी धन्य झालो. थँक्यू. आपण भेटूया. You know, we want to express our deepest sense of gratitude to each one of you. Many of you have taken around the campus and पाहिलं असेल, अरे तेव्हाचा कॉलेज आणि आजचा कॉलेज, what a beautiful change, and you must be appreciating is growing so well. Number of academic programs, very good infrastructure, all that is possible because in 1972 a seed in the name of Birla College was sown by Shri B.K. Birla ji and Dr. Sarla ji Birla and many of citizens of our Kalyan. And आज that rope is into what you see today. But who has nurtured it? One is the facility, another is the students of these years 72 to 73, 73 to 74, 74 to 75, and till today. Every one of you have nurtured this great institution. So the college, the management feels extremely happy and feel proud of each one of you. One sample, alumni, I mean everyone is very important. Few of you have presented on this platform this evening. Mr. Satish Deshmukh was making a reference that he has met and blessed and held relations with 40 presidents of 40 countries, visiting and carrying that flag of our country and ultimately Maharashtra State and B.K. Birla College to 180 countries. Many of you have excelled in your career, but your roots are here. We want to see further it grow. College is aspiring the support of esteemed management, chairman, our chairman thinking that can it be a university in near future. So with all these few words, once again I want to appreciate Alumni Association Principal Dr. Avinash Patil, Dr. Harish Dubey and the whole team, organizing team, Professor C.D. Fatke, Dr. Mr. He could not come, but I'm sure everything will be fine. And each one of you, Dr. Chaudhary, and God bless each one of you. And we are proud of you. Thank you, sir. Thank you. आज के इस प्रोग्राम में मुझे साथ देने वाला एक छोटा सा, नन्हा सा, प्यारा सा और बातें करने वाला इस कलाकार का नाम है, अरे अपना नाम बताओ दोस्तों, इस बातें करने वाले कलाकार का नाम है
अरे अपना नाम बताओ। तुम नाम क्यों नहीं बता रहे हो? पहले सबको कहो तालियां बजाओ। देखो सबने तालियां बजाई, पीछे वालों ने नहीं बजाई। पीछे वालों ने नहीं बजाई, बजा दो भाई। थैंक यू। ये का मतलब नहीं मालूम आपको? बिल्कुल नहीं। बताओ। सीए का मतलब होता है कमीशन एजेंट। कमीशन एजेंट नहीं, सीए का मतलब होता है चार्टर्ड अकाउंटेंट। यस, चार्टर्ड अकाउंटेंट। उसका काम क्या होता है? देखो सीए का काम क्या होता है? अकाउंट्स को चाटना। तुम सीए हो? जी हाँ। तो मुझे बताओ तुम सीए कैसे हो? कॉमेडी एक्टर। कॉमेडी एक्टर, ओके। तो दोस्तों आज के डिनर टाइम चालू झालेला आहे, डिनर सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. ऑलरेडी कार्यक्रम थोडं लेट झालेला आहे, त्याच्यामुळे मग मॅनेजमेंटने डिनर स्टार्ट केलेलं आहे. हे मग भरपूरसे लेडीज पण आहेत, लांब लांबनं आलेले आहेत, तर त्यांना जायला लेट होईल, त्याच्यामुळे प्रोग्राम पण चालू राहील आणि डिनर पण चालू होईल असं निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे डिनर स्टार्ट झालेला आहे. सगळ्यांनी डिनर करून घ्या फटाफट. आपण डिनर नंतर भेटूया पुन्हा एकदा. आणि आमच्या बॅचचे दोघंच जण आहेत, कोणीच नाही आहे. असतील तरी काय माहीत नाही, कोणाचा काही रिप्लाय आला नाही. हा, एक दोन मुली होत्या, बाकीचं कोण नाही आहे. सर्व जे परफॉर्मन्स होते त्यांचा सत्कार चालू आहे. सो चला, आता आपला कार्यक्रम तर संपलेला आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. मस्त फोटो वगैरे काढले आपण. आपल्या बॅचचे तर कोण नव्हते जास्त, 2-3 मेंबर होते फक्त. सो चला आता पुन्हा बघूया, जेव्हा आपल्याला बोलवतील कॉलेजवाले तेव्हा येऊया. आणि खूप मजा आली. खूप दिवसांनी जुने काही म्हणजे आमच्या बॅचचे तर नव्हते, पण थोडेसे जवळपासचे जे होते भेटले. बरं वाटलं जरा सगळ्यांना भेटून. तर आता निघूया आपण. सो चलो, थँक्यू. छोटंसं गिफ्ट. चला जाऊया. थँक्यू सर. चला आता आपण आलो आहे, निघूया घराकडे. सो मंडळी, कॉलेजबद्दल सांगायचं आहे कसं वाटतं की बिर्ला कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो पहिल्यांदा तेव्हा म्हणजे शाळेत असताना कसं ट्रेनने जाणं किंवा काय म्हणजे असं कधीतरीच जायचं. म्हणजे जसं दिवाळीला वगैरे शॉपिंगला किंवा इतर जेव्हा गणपती असायचे त्यावेळेस थोडा शॉपिंगला वगैरे जाणं व्हायचं. किंवा फार फार तर आपलं कधी आजारी असलो की तेव्हा आपल्याकडे दवाखाने पण खूप कमी होते. आजारी असलो की दवाखान्यात वगैरे जायचो. तर पप्पा मला घेऊन जायचे रिक्षाने. रिक्षाने नसेल तर मग आम्ही आपल्या ट्रेनने जायचो. बट त्यानंतर 10वी झाल्यानंतर मी एकटा पहिल्यांदा गेलो होतो 10वीमध्ये असताना डोंबिवलीला पाटकर विद्यालयामध्ये सायन्स एक्झिबिशन लागलेलं. तर ते एक्झिबिशन बघायला गेलेलो एकटा. म्हणजे शाळेतली 2-4 मित्र वगैरे अशा मी तेव्हा पहिल्यांदा गेलेलो. म्हणजे कोणीतरी मोठं व्यक्ती सोबत नसताना डोंबिवलीला पहिल्यांदा गेलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजला जायला लागलो तेव्हा ट्रेनचा संबंध आला रोजचा. येणं जाणं रोजचं. सकाळी 6:13ची ट्रेन पकडायची आणि त्याच्यानंतर क्लासला जायचं ट्युशनला कल्याणलाच. तर असं खूप साऱ्या जमती होत्या. आणि कॉलेजमध्येच मी शिकलो म्हणजे बाहेरच्या जगात कसं वावरायचं ते. आज तुम्ही जसं बघता की मी बाहेर फिरायला जातो, एकटा जातो,
हीच सवय मला म्हणजे कॉलेजपासूनच लागली की म्हणजे तुम्ही एकटंही प्रवास करू शकता, इकडे तिकडे म्हणजे व्यवहार करू शकता. व्यवहार नंतर कॉलेजमध्येच मिळालं आम्हाला, कारण की आपल्या टिटवाळामध्ये तुम्हाला माहिती आहे काही असे सुखसुविधा नव्हत्या तेव्हा. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा जेव्हा मी क्लासला जायचो ट्युशनला म्हणजे जठार सरांकडे 5 ते 7 क्लास असायचा आमचा. 7 वाजता आम्हाला टॉर्च घेऊन जायला लागायचं, म्हणजे येताना आम्हाला टॉर्चने, कारण की रोड लाईट पण नव्हत्या. हे आत्ताची म्हणजे 99च्या सुमारासची गोष्ट आहे, 98-99ला. पण त्याच्यानंतर 2002-03 नंतर खूप चेंजेस झाले टिटवाळामध्ये आणि टिटवाळाचा झपाट्याने विकास झाला, शहरीकरण झालं. सो चला हा व्लॉग आपण इथेच संपवतो. तुम्ही बघितलं आमच्या कॉलेजच्या गमती जमती जुन्या. आता एक माझा तर 25 वर्षाचा अनुभव आहे, काही लोकांचा एक 50 वर्षापूर्वीचाही अनुभव आहे, 50 वर्षापासूनचा. तुम्ही बघितले ह्या 20 ते 25 वर्षात कॉलेजमध्ये किती बदल झाले, खूप सारे चेंजेस झाले आणि चांगले बदल झाले. नक्कीच याचा लाभ आपल्या पुढील पिढीला फलदायी ठरणार आहे. आणि ऑलमोस्ट माझ्या म्हणजे मोठ्या दादाच्या 3ही मुली आपल्या बिर्ला कॉलेजलाच होत्या. तर मुलांनीही तिकडे शिक्षण घेतलं तर आम्हालाही आनंदच होईल. तर चला हा व्लॉग आपण इथेच संपवतो. बाय बाय, गुड नाईट. आणि सर्व शिक्षक ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली सर्वांचे खूप खूप आभार. स्पेशली हरीश दुबे सर आणि नरेशचंद्र सर यांनीही पूर्ण वेळ दिला कार्यक्रमाला, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. व सर्व इतर जे कर्मचारी वर्ग आहे कॉलेजचं त्यांचेही खूप सारं धन्यवाद. थँक्यू.